तुम्ही यांना का सांगत होता की घरी जाऊ नको? म्हणजे मला भीती माहित नाही मम्मी काय विचारणार, मी नाही समोर तर हे काय बोलतील असं टेन्शन आलं होतं. मग मला मी येते मग आपण भेटू. नाही मग दोघी तुम्ही येईपर्यंत हे थांबले की तुम्ही यायच्या आधीच गेले घरी? नाही थांबलेले. तुम्ही थांबले होते? मी बिल्डिंगच्या खाली थांबलेलो. मग ह्या आल्या मग दोघे घरी गेला. मग काय झालं? विचारलं मग लग्नाचं काय असं तसं करेल लग्न बरं. मला कधी बोलो विचारतो करू बरं लग्न काय नाही म्हणजे इकडे तिकडे गोष्ट झाल्या. आणि मम्मीने बोलवलं त्यांना घरी काय आता तुमचं अफेअर आहेच एवढ्या ते वर्ष मग लग्न तुम्ही फिरत होता ते घरी कळलं होतं? हो माहिती पडलेलं. कसं काय? माझ्या भावानी बघितलेलं, माझ्या दीदीनी बघितलेलं आम्हाला सोबत. तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं? माझी कझन हो. आणि तुमच्या घरी कळलं नव्हतं? भरपूर लेट कळलं. जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा त्यांना समजलं की असं असं याचा हाय. पण मग तुमच्या घरून होकार होता? आपल्या घर माझ्या घरून होकार होता, माझ्या घरी विरोध नव्हता काय. तुमच्या घरी विरोध होता. मग लग्न कसं केलं? एक दिवसात मग फिक्स केलं. नंतर आम्ही ऍग्री केलं, सगळ्यांना कन्व्हिन्स केलं, मग झालं. सगळे तयार झाले? हो झाले. मग लग्न ती हलत बिलत नव्हती? हलत नाही ठेवली का? एक दिवसातच मला करून टाकून लागला हल्दीचं बोल नंतर बघू काय ते. मग नंतर आता किती वर्ष? 4.5 वर्षात हळद केलीच नाही? लाईव्ह मुलाचा वाढदिवस केला ना अर्धी सारखा. पण कसा आहे स्वभाव? कसा आहे वहिनी? चांगला आहे, एकदम चांगला आहे. चांगला आहे. पण मला सांगा संसार एकदम सुखाचा आहे? सर सर खूप प्रेम करतात? हो करतात. काय म्हणजे एखादी गोष्ट मागितली की लगेच देतात? नाही नाही 2-3 वेळा सांगायला लागतात. हळद राहिल्यामुळे गडबड झाली आहे सगळी. बरं या पहिल्या टप्प्यावरती गप्पा सुरू असतानाच या ठिकाणी आत्ता बघूया किती बक्षीस वहिनींना मिळणार. त्यासाठी हा पहिला खेळ. तुम्हाला मनोरा रचायचा आहे. 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस त्यामध्ये वाढ होत जाणार. बघूया किती बक्षीस मिळणार. वेळ सुरू झाली. $1200 रुपयाचं बक्षीस मिळालं. हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. 1400 झालं. $1600. 1800. 1800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभि लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
मी बाहेर तुमची वाट बघते.